हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. कंबाईन पूर्वपरीक्षा गट ब गट क या दोन्ही पूर्वपरीक्षेसाठी जी की नोव्हेंबरमध्ये दोन्ही परीक्षा होणार आहेत. इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स मिळवण्यासाठी फक्त अभ्यास, फक्त रीडिंग, त्याच्या पलीकडे जाऊन रिव्हिजन या सगळ्या गोष्टी करूनही मार्क कुठंतरी कमी पडत आहेत. आणि पाहिजे ते जे आपल्याला आउटपुट म्हणतो आपण, जे एफर्ट्स आपण जेवढे घेतलेले आहेत त्याचे आउटपुटच्या स्वरूपामध्ये कुठलेही एफर्ट्स आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसत नाहीत. मग याच्यामागे काय कारण आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज MCQ प्रॅक्टिस कमी असणे. लक्षात घ्या, आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एक्झामसाठी कॉम्पिटिशन याचा जर विचार केला तर मागच्या काही वर्षांपासून एकतर एक्झामची अनिश्चितता खूप जास्त आहे, त्यातही राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी हे पूर्णतः कंबाईनवर शिफ्ट झालेले आहेत. तुम्ही मागच्या कट ऑफचा विचार केला तर लक्षात येईल ही गोष्ट किती वास्तवाची आहे. आणि याचा विचार न करता आपण फक्त अभ्यास करत राहिलो तर आपल्या पद्धतीनंच आपण अभ्यास करू. ॲक्च्युअल इतर कसे अभ्यास करतायत, किती मार्क घेत आहेत, त्यांना कसे मार्क्स मिळत आहेत, या गोष्टींचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. फक्त अभ्यासाबद्दल, सब्जेक्टबद्दलच प्लॅनिंग करून आपण परेशान आहेत. काहीतरी बदल केला पाहिजे, रिफॉर्म्स केले पाहिजेत आपल्या अभ्यासामध्ये, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये मार्क्स जास्त मिळतील. नाही तर मग परत आत्तापर्यंत जे झालं, खूप वर्षापासून ॲव्हरेज मार्क येत आहेत आणि तेवढेच आपण घेऊन अजून प्रयत्न करतोय परत पुढच्या वर्षी. नको ते मोटिवेशन बिनाकामाचं घेऊन परत अभ्यासाला लागण्यापेक्षा वास्तव स्वीकारून काहीतरी बदल करा आणि मग अभ्यासाला लागा. ठीक आहे, चला. सो ही टेस्ट सिरीज आहे. पूर्ण इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आपल्याला पूर्वपरीक्षा दृष्टिकोनातून जो तयार केला आहे किंवा इथून पुढे तुम्ही तयार करणार आहेत त्याला योग्य डायरेक्शन देण्याचं काम ही टेस्ट सिरीज करेल. याचे डिटेल्स सगळे पॉईंट्स मी नंतर सांगेल तुम्हाला शेवटी. हा पूर्ण शेड्यूल आहे आपला. टोटल इथं प्रश्नांची संख्या दिली आहे. एकूण एक टेस्ट 60 मार्कांची असेल, 60 क्वेश्चनची. टोटल 600 क्वालिटी क्वेश्चन्स, एक्झाम ओरिएंटेड, डिमांड ऑफ द एक्झाम समजून, आयोगाचा सिलेबस विचारात घेऊन, डेप्थ, डिफिकल्टी लेवल या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे क्वेश्चन फ्रेम केले जातील. असेच नाही उगाच काहीतरी घेतले, टाकले, टेस्ट दिली, अजिबात नाही. जुन्या विद्यार्थ्यांना चांगलं माहिती आहे की आपले प्रश्न सोडवताना किती नाकीनऊ येतात, किती कस लागतो. आणि मग सेम आयोगात पण असंच होतं का फार इझी प्रश्न सुटतात? असं डायरेक्ट आयोग प्रश्न देतो का, घे सॉल्व कर प्रश्न, घे मार्क. एक ना एक मार्क घ्यायला किती झगडावं लागतं आयोगामध्ये त्या एका तासामध्ये. सेम तोच फील तुम्हाला इथे येईल. त्यामुळं हे सगळे प्रश्न क्वालिटीचे असतील. हा सगळा शेड्यूल फक्त इकॉनॉमिक्स डायरेक्टली पूर्ण घेत नाहीत आपण, तर त्याच्यामध्ये टॉपिक वाईज सेग्रिगेशन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जो शेड्यूल दिलेला आहे का, या आठवड्यामध्ये समजा हे 3 टॉपिक असतील, 4 टॉपिक असतील, असं मी बंच केलं आहे, टॉपिकचा गट केला आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला एक आठवडा दिला जाईल. तो पूर्ण आठवडा तुम्ही त्या टॉपिकचा अभ्यास करायचा आणि टेस्ट द्यायची. ते झाली परत पुढचे टॉपिक्स. असं करत करत आपण पूर्ण सिलेबस कव्हर करू. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन कोर इकॉनॉमिक्स सोडून हे इथं गव्हर्नमेंट स्कीम, लोकसंख्या, करंट इकॉनॉमिक्स याच्यावर सुद्धा सेपरेट टेस्ट ठेवलेली आहे. विचार करा, म्हणजे कोर इकॉनॉमिक्सचे टॉपिक झालेत, पण लोकसंख्येवर पण प्रश्न असतो, योजनेवर प्रश्न असतो. आणि करंट इकॉनॉमिक्समध्ये बजेट, सर्वे याच्यावर तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे कुठली तरी नियुक्ती, कुठली तरी परिषद झाली, कुठला तरी इंडेक्स आहे, त्याची रँकिंग विचारली, तो करंट इकॉनॉमिक्सचा सुद्धा एरिया कव्हर करायचा आहे. हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जे की कंबाईनसाठी त्रासदायक ठरतो विद्यार्थ्यांना, सर इकॉनॉमिक्सचे फॅक्ट्स पाठ होत नाहीत. याच्यावर मला नाही वाटत अजून कोणी काय काम केलं असेल. सेपरेटली पूर्ण एक टेस्ट ही फक्त फॅक्ट्सवर असेल. त्याच्यात एक सुद्धा प्रश्न कन्सेप्टचा नसणार आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे. तुमच्या अभ्यासाला कुठेतरी चेक पॉईंट लागला पाहिजे. नाही तर आपण अभ्यास करतो, वाचतो, पण ते कुठंतरी तपासलं जायला पाहिजे होतं ना, ते जात नाही. ते फक्त कुठं होतं, मग आयोगात प्रयोग होतो. मग ओनली फॅक्ट्स आणि सगळ्या टॉपिकचे बरं का. इथं एकच टॉपिक, 2च टॉपिक घेतला नाही. ओव्हरऑल पूर्ण इकॉनॉमिक्सचे जेवढे फॅक्ट्स असतील तुम्हाला मी कम्प्लिटली एक आठवडा दिला असेल. हे काय शेड्यूल सगळा दिला आहे. हे बघा, तयारी करा आणि मग बघा कसं वाटतं की खरंच आपण काम केल्यानंतर त्याच्यावर जर परीक्षेत प्रश्न आले की आपण सॉल्वही करू शकतो. हा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल. फक्त आणि फक्त फॅक्ट्सवर ही एवढी टेस्ट असेल. विचार करा, म्हणजे कुठलाच असा अँगल सोडायचा नाही आपल्याला की जी तयारी नाही झाली पाहिजे असं म्हणून. येणाऱ्या परीक्षेमध्ये जे कॉम्पिटिशन ब्रेक करायचं असेल ना, सगळ्या बाजूनं नाकेबंदी करणं म्हणतात ना, तसं इकॉनॉमिक्सचं करायचं आहे. एक ना एक घटक इथे विचारात घेतला आणि शेड्यूल बनवला आहे. आणि मग बाकी हे कॉम्प्रिहेन्सिव्ह, ह्याच्यामध्ये मग कन्सेप्ट पण, फॅक्ट्स पण, योजना, करंट, मग हे सगळ्या 3 टेस्ट आहेत शेवटच्या. ओव्हरऑल आयोगासारखे सगळे पूर्ण इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये असेल. ठीक आहे, चला. ते पुढं अजून मी सांगेलच. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर, टेस्ट सिरीज का जॉईन करायची. आणि विशेषतः पुण्यात असणाऱ्यांनी तर ऑफलाईनला तर आवर्जून या. कंबाईनसाठी मी एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर सांगतो तुम्हाला. फक्त अभ्यास असणं नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर असणं नाही, त्या कन्सेप्टचं ॲप्लिकेशनही जमलं पाहिजे आणि त्यातही वेळेत जमलं पाहिजे. मी एक नेहमी फॉर्म्युला सांगतो, कंबाईन परीक्षा जर पास करायची असेल तर परीक्षेत गेल्यानंतर प्रश्नाचं उत्तर देणं एवढी रिक्वायरमेंट नाही. म्हणजे मी सर प्रश्न वाचला आणि मी उत्तर देऊ शकतो ना याचं देणं, पण लवकर उत्तर देणं ही सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे प्रश्नांचे उत्तरं कोणीही देऊ शकतं, पण ती
35 सेकंदात 36 सेकंद काहीतरी आहे तुमचा तो कालावधी, तेवढ्या सेकंदात द्यायची. बरं, अजून एक फॅक्टर असा महत्त्वाचा आहे की प्रत्येक प्रश्नाला तुम्ही 36 सेकंद जर घेत बसलात तरीही वर्कआउट होत नाही. त्यामुळे काही काही इझी साधे प्रश्न असतात जे 10-12 सेकंदात सॉल्व्ह झाले पाहिजेत. काही अवघड प्रश्न असतात कन्सेप्टचे, डेप्थचे, तिथे तुम्हाला जास्त वेळ लागतो. त्यामुळे ज्या सोप्या प्रश्नाचा वेळ वाचवला आहे तो अवघड प्रश्नाला टाकता आला पाहिजे. हे सुद्धा गणित आपल्या इथं वर्गात बसून केलं जाईल. ह्या टेस्ट मागे तो एक उद्देश आहे. त्या एका तासाचं गणित कसं बसवायचं, सगळ्याच प्रश्नाला सारखेच सेकंद द्यायचे का, तर अजिबात नाही. आणि मग कसं पुढे जाणार आपण, कॉम्पिटिशन कसं बीट करणार, राईट. सो तो एक पॉईंट लक्षात ठेवा. इथं तुम्हाला या सगळ्या टेस्ट सिरीजमधून फक्त कन्सेप्ट, फॅक्ट्स, करंट याच्याही पलीकडे जाऊन, म्हणजे एवढंच नाही केलं जाणार, त्याच्या पलीकडे जाऊन वेळेचं नियोजन ते इथं तुम्हाला त्याच्यावर काम केलं जाईल. कंबाईन पूर्वपरीक्षा इकॉनॉमिक्स होतं काय बघा. आता जनरली मुलांचा प्रॉब्लेम, मी जे अभ्यास करतात त्यांच्याबद्दल सांगतो. आता ज्यांचा अभ्यासच नाही त्याला मार्क येणारच नाही. पण इथं विषय काय आहे, या टेस्ट सिरीजमध्ये एक बूस्ट काय घ्यायचं आहे आपल्याला, खरंच प्रामाणिक अभ्यास करतो. मग ते नवीन असेल जुने असेल विद्यार्थी, नवीननी पण जर तुम्ही आत्ता अभ्यास केला आहे खरंच, तर तुम्ही सिलेबस नीट बघणं अपेक्षित आहे. तुम्हाला सर बघितलं आहे जुन्यांनी तो पाठच केलेला असेल, सर बुक्स वाचलेत कुठले असू द्या, आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक असू द्या किंवा अजून कुठले असेल हरकत नाही, बुक्स पण सगळे वाचलेत सर. त्याच्यानंतर रिव्हिजन झालं का, तर बिलकुल नवीनचं 1-2 रिव्हिजन झाले असतील, फक्त जुन्यांचे 3-4 रिव्हिजन झाले असतील. कुठलाही विद्यार्थी असू द्या त्यांनी समजा ह्या गोष्टी केलेल्या आहेत. बरं, काही जण म्हणते सर POQ राहिलेत, पण ठीक आहे, काही जणांचे POQ पण झालेत. म्हणजे इथलचे सगळे पॉईंट्स झालेत जे की कोणीही तुम्हाला सांगेल हे करावंच लागतं आणि तुम्ही ते करताय, केलं पण तरीही मार्क येत नाहीत. तर प्रॉब्लेम काय येतो बघा, आपण बरेच वेळा फक्त अभ्यास करतो, रीड करतो, स्टडी करतो, पण अंडरस्टँड करत नाही. म्हणून तो प्रॉब्लेम येतो की फक्त आपल्याला असं वाटतं की सर मी अभ्यास तर खूपच केला आहे, तर मग का परीक्षेत मार्क येत नाही, कारण तुम्ही ह्या दुसऱ्या स्टेजला कमी पडला. ही पहिली स्टेज झाली, ही दुसरी स्टेज. काय तर जे वाचले ते समजून न घेता फक्त वाचत सुटताय तुम्ही, हा एक प्रॉब्लेम लक्षात घ्या. नेक्स्ट, काही जण म्हणतील सर मग मी विषय वाचला पण आणि समजून पण घेतला, मला अंडरस्टँड पण झाला आहे, मग तिसऱ्या स्टेजला तुम्ही कमी पडताय. समजलेली कन्सेप्ट तिचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे. आणि मग काही परीक्षेत असे प्रश्न असतात की सरळ सरळ डेफिनेशन, ती कन्सेप्ट किती कळाली तुम्हाला, अंडरस्टँड झाली त्याच्यावर प्रश्न. काही प्रश्न असे असतात समजलेली कन्सेप्ट तिचं ॲप्लिकेशन करायला जमलं पाहिजे. म्हणजे CRR म्हणजे काय, तर व्यापारी बँकांकडून RBI स्वतःकडे काही रक्कम ठेवते, व्यापारी बँकांना RBIकडे काही रक्कम ठेवावी लागते, दॅट इज कॉल्ड ॲज कॅश रिझर्व्ह रेशो. ही झाली अंडरस्टँडिंग. पण आता काय, मग जर अर्थव्यवस्थेत महागाईची परिस्थिती असेल तर CRR वाढवायचा का कमी करायचा, मंदीची परिस्थिती असेल तर CRR वाढवायचा का कमी करायचा, ह्याला म्हणायचं ॲप्लिकेशन. कळतंय. सापेक्ष दारिद्र्य काय, निरपेक्ष दारिद्र्य काय, कन्सेप्ट क्लिअर झाली सर, अंडरस्टँडिंग आहे, माहिती मला. पण मग सांगा अविकसित देशात आणि विकसित देशामध्ये जर सापेक्ष निरपेक्ष अप्लाय करायचं म्हणलं तर अविकसित देशामध्ये कुठली पद्धत वापरली जाते आणि विकसित देशात कुठली वापरली जाते. दिस इज कॉल्ड ॲज ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. कळतंय. सो एकंदरीत तुम्ही फक्त रीड करत असाल तरी मार्क येणार नाहीत, रीड करून अंडरस्टँड करत असाल तरीही मार्क येणार नाहीत. तुम्हाला वाटतं की सर मला सगळं कळालं, आता कुठं काम करावं लागेल, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनवर काम करावं लागेल. आय विल प्रूव्ह यू विथ PYQ. ही परीक्षेची डिमांड आहे. आणि मग ह्या अँगलनी जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर तशा पद्धतीने MCQ आपल्या समोर आले पाहिजेत. PYQचं नाहीच, PYQ तर पाठ झालेत आपल्याला. नवीन प्रश्न, आपला अभ्यास चेक झाला पाहिजे, विचाराला चालना मिळाली पाहिजे, नवीन अँगल ओपन झाले पाहिजे की सर असाही विचार केला जातो का, ही कन्सेप्ट अशी पण अप्लाय केली जाते का. आणि मग इथंपर्यंत जर असाल तुम्ही, यस सर मला ॲप्लिकेशन पण जमतंय, मग अजून एक आयोगाचा महत्त्वाचा पॅटर्न आहे जो तुमच्या समोर कदाचित आला नसेल, तो म्हणजे इंटरलिंकिंग. जसं की CRR कन्सेप्ट माहिती सर, SLR ती पण कन्सेप्ट माहिती, डिफरन्स बिटवीन CRR आणि SLR. बरं, GDP कन्सेप्ट माहिती, यस सर. GNP ती माहिती. एक्झॅक्टली GDP आणि GNP मधला फरक आहे. प्रश्न आहे आयोगाचा तसा. आत्ता रिसेंट PYQ मागची प्री कोणी दिली असेल तर त्याला माहिती मी काय म्हणतो ते. नवीनवाल्यांनी एकदा PYQ बघून घ्या. मग हा जो पॅटर्न आहे ना, हा इथं काय करतो आयोग, एकाच टॉपिकमधल्या 2 किंवा 3 कन्सेप्ट एकत्र करायला लागला आहे, किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन 2 किंवा 3 टॉपिक एकत्र करायला लागला आहे. प्रश्न आहे पुढं, जस्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी या ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीजमध्ये किती लेवलला आयोगाचा सगळा ॲनालिसिस करून अभ्यास करून प्रश्नांचा जो दर्जा आहे ना तो मेंटेन केलेला आहे. उगाच नाही काढायचा प्रश्न मला जे वाटला घेतलं समोर पुस्तक आणि क्वेश्चन फ्रेम केला, अजिबात नाही. हा सगळा पॅटर्न आधी मी ॲनालिसिस केलेला आहे आणि त्याच्यानुसार प्रश्न फ्रेम केलेले आहेत. सो 2-3 कन्सेप्ट एकत्र करणे किंवा त्याची इंटरलिंकिंग लावणे किंवा 2-3 टॉपिक इंटरलिंक करून प्रश्न विचारणे ही नेक्स्ट लेवलची आयोगाची पुढची स्टेज आहे, जिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. नाही तर मग परत तोच विषय येतो वर्षानुवर्ष, 3-3, 4-4 वर्ष.
सो इथं आहे इंटरलिंकिंग. याचं एक्झाम्पल देईल तुम्हाला सरळ सरळ. दारिद्र्य टॉपिक आपण पूर्ण केला, महागाई टॉपिक हे पूर्ण केला आहे. यस सर. मग आता प्रश्न काय येतो, देशातील महागाईचं प्रमाण, महागाई वाढली की दारिद्र्याचं प्रमाण वाढतं. येस ऑर नो. बरं, त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा फॅक्टर, देशातील, आपण शाश्वत विकास टॉपिक माहिती आहे आपल्याला. मग देशातील दारिद्र्याचं प्रमाण वाढलं की पर्यावरणाचा ऱ्हास वाढतो का ऱ्हास कमी होतो. काय हे इंटरलिंकिंग आहे दोन टॉपिकची. GDP GNP, NDP NNP, दोन कन्सेप्टची इंटरलिंकिंग आहे. हे जे आहे ना आपल्या, हे समोर आलं पाहिजे. आणि तिथं आयोगामध्ये आल्यानंतर आपण कुठंही तयार नसतो ह्या गोष्टीला, आणि मग ऐन टाईमला विचार नाही करता येत आणि मागे पडतो. सो बी केअरफुल. हे सगळे पॅटर्न आहेत. आणि मग प्रॉब्लेम काय येतो की तुम्ही प्रश्न एकतर सॉल्व करत नाहीत, किंवा तुम्हाला सर मग मी MCQ पण सॉल्व करतो. मग MCQ सॉल्व केल्यानंतर अजून एक महत्त्वाचा फॅक्टर येतो की टाईम लिमिट लावून MCQ सॉल्व करता का. मी म्हणलं ना, आपला जो टेस्ट सिरीजचा जो मेन पार्ट आहे ना, पुण्यात असल्याने आवर्जून ऑफलाईनला काय यायचं, इथं जो इन्व्हायरमेंटचा पार्ट असतो ना, तो कम्प्लिटली डॉट 30 मिनिट तुम्हाला देणार आहे मी, कारण आपले 60 प्रश्न आहेत. त्याच्यामुळं तिथं 1 तास भेटणार आहे तुम्हाला. आणि ते 30 मिनिट म्हणजे डॉट 30 मिनिट असणार आहेत. त्या प्रेशरमध्येच जिथं आयोगात आपल्याला फील येतं तसाच इथं फील देऊन तुम्हाला ते प्रश्न सॉल्व करून घेणार आहे मी. म्हणजेच नुसते MCQ सॉल्व नाही करायचे, तर टाईम लिमिटमध्ये करायचे. ह्याला अर्थ आहे. हे काहीच नाही. तुम्ही घ्या घरी आणि झेरॉक्स करून सॉल्व करा, अजिबात आउटपुट येणार नाही. घ्या ना, प्रिंट घ्या, झेरॉक्स घ्या, कुठलेही, आणि करा सॉल्व. मग आत्तापर्यंत तेच केलं ना. प्रश्न असा नाही की तुम्ही इथे आलंच पाहिजे, घ्या ना. पण मग घरी पण जर असाल ना, तर डॉट वेळ लावा आणि तेवढ्याच वेळेमध्ये सोडवा. ह्याला महत्त्व आहे का, कारण तुम्ही ती कन्सेप्ट किती पटकन अप्लाय करता, तुम्हाला पाठ असलेला फॅक्ट किती पटकन तुम्ही ऑप्शन निवडता, तुम्हाला समजलेली कन्सेप्ट तिथं किती पटकन प्रोसेसिंग करता. आयोगाने फिरून जे विचारलेलं आहे त्याला जर तुम्ही विचार करायला वेळ घातला, नाही सर ह्यांनी काय म्हणले मला बघू द्या, थांबा, हे वाक्य, तिसरं वाक्य, दुसरं वाक्य काय, थांबा 1 मिनिट, थांबा 1 मिनिट विचार कर, गेलं, संपला तू. कळतंय. म्हणून ह्याला महत्त्व आहे, जे इथं त्याच्यावर काम केलं जाईल. नेक्स्ट आणि लास्ट महत्त्वाचा पार्ट हा इव्हॅल्युएशन. कोणी MCQ पण देतं, टाईम लिमिट लावून पण टेस्ट देतं, सगळं खरं आहे. इथं शेवटचा टप्पा हा फार मिसिंग आहे. इथं रिझल्ट तुमचा येतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही करताय ना, ह्याच्यामध्ये सेल्फ इव्हॅल्युएशन करा. ती जी टेस्ट दिली आहे त्या टेस्टचा रिपोर्ट तयार केला पाहिजे. किती प्रश्न अटेम्प्ट केले, किती बरोबर आले, किती चुकले, आणि त्याच्यानुसार तुम्ही या कोणत्या स्टेजमध्ये अडकलात हे फाइंड आउट करा. सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणजे तुम्ही फक्त सब्जेक्ट रीड करताय का, मग तुम्हाला हे कळलं नाही, इथून अरे हो मला अजून कळालंच नाही, विषयच नाही कळाला मला, तर मग ये इथं दुसऱ्या स्टेजवर काम कर. बरं, आता विषय पण कळाला, पण सर मला ॲप्लिकेशनच जमत नाही. सो हे कळालं ना मग तुला, ह्याच्यामुळंच मग आता ये तिसऱ्या स्टेजला. आणि त्याच्याही पलीकडे जर असं वाटलं की सर आता सगळं कळायला लागलं, पण मला ते मिक्सिंग, इंटरलिंकिंग जमत नाही, आयोगाचे प्रश्न दाखवतो तुम्हाला शेवटी. सो एक्झॅक्टली आता तुम्हाला लक्षात आलं की हे पण पॅटर्न तुम्हाला करावं लागेल. सो स्ट्रॉंग एरिया, वीक एरिया हे तुम्ही स्वतःच जर आधी समजून नाही घेतले तर कसं वर्कआउट करणार आहेत. आणि मग वर्षानुवर्षे फक्त आयोगात प्रयोग होतो, तिथंच डायरेक्टली आपण विषयाची परीक्षा घेतो आणि वर्ष बरबाद करतो. सो हे लास्टवालं सेल्फ इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. आणि यासाठीच इथं हा पूर्ण फॉर्मॅट तयार केला आहे मी. हा सुद्धा तुम्ही याच्या आधी कधी बघितला नसेल. इथं काय काय गोष्टी विचारात घेतल्यात, काही गोष्टी तुम्हाला एकदमच नवीन असतील, त्या तिथं कळतील काय काय नाही. हा काय प्रकार आहे बघा, हा टेस्ट रिपोर्ट आहे आपला ब्रेनस्टॉर्मिंग टेस्टचा. मी असा प्रत्येकाकडून करून घेणार आहे, ऑफलाईन असो ऑनलाईन असो. ऑनलाईनवाल्यांनी ते मला पर्सनली पाठवायचे आपल्या त्या याच्यावर, आणि तुम्हाला मग तिथं पर्सनल काय असेल तुम्ही इथे येऊन ऑफिसला भेटा, त्याचं आपण पुढचं काय गायडन्स करू, तुम्हाला डायरेक्शन देऊ, कुठं चुकताय काय नाही याच्यासाठी. हे इथं टेस्ट नंबर 1 2 3 4 किती आहे तुम्ही इथे टाकायचा. हा 1 2 3 4 5 6 हे टेस्टचे नंबर्स काय असतील ते 6 7 8 जेवढे. त्याच्यामध्ये पहिली टेस्ट, पहिल्या टेस्टमध्ये तुम्ही किती अटेम्प्ट केला, काय असेल 90, किंवा इथं ह्याच्यापैकी आपण 40 धरू, जेवढे प्रश्न असेल ते. त्याच्यापैकी करेक्ट किती आले तो आकडा लिहायचा, चुकले किती तो आकडा लिहायचा. जनरली आपण एवढा स्कोर काढतो, किती बरोबर आले, किती चुकले, आणि झालं. आता इथून पुढे अर्थनीतीची ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीज इथून सुरू होते आणि अर्थनीती पॅटर्न इथून सुरू होतो. चुकलेले जे प्रश्न आहेत ना, तुमचा हा जो आकडा आहे ना, समजा काय 15 चुकले, 20 चुकले फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये किती प्रश्न कन्सेप्टचे चुकले, त्या 20 प्रश्नांपैकी किती प्रश्न तुमचे फॅक्टचे चुकले, किती प्रश्न करंटवरचे चुकलेत, बजेट सर्वेवरचे, किती प्रश्न योजनावरचे चुकलेत. एवढं काम करायचं आहे आपल्याला. विचार करा, ती टेस्ट दिल्यानंतर जर तुम्ही हा रिपोर्ट एवढा डिटेल बनवला की एकूण प्रश्न जेवढे अटेम्प्ट केले त्याच्यापैकी खरंच सर म्हणजे फॅक्टचे जास्त चुकायला लागले प्रश्न. सो मग हे इथंच कळू द्या ना, तुम्हाला अजून वेळ आहे, फॅक्ट्सवर काम करा.
नाही सर फॅक्ट्सवर उलट चांगले प्रश्न यायला लागलेत माझे, कन्सेप्टवर चुकायला लागलेत, कन्सेप्टवरचे पण सर ॲप्लिकेशनवर चुकायला लागलेत, अंडरस्टँडिंगवर चुकायला लागलेत, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. पण हे रिपोर्ट बनवला पाहिजे का नाही? आणि ह्याच गोष्टी इथं महाराष्ट्र कमी पडतोय, विद्यार्थी कमी पडत आहेत. फक्त टेस्ट द्यायच्यात आणि ओव्हरऑल स्कोर काढायचा. सर एवढेपैकी एवढे आले, संपलं, द्यायचे टाकून ते पेपर. नाही, तिथून पुढं खरं काम सुरू झालं. आणि त्याच्याही पलीकडं अजून शेवटचा पॉईंट, सिली मिस्टेक्स किती झाल्यात, लिहा आकडा इथं. अजिबात सोडायचं नाही, एक सुद्धा पॅरामीटर सोडायचं नाही, एवढ्या मायक्रो लेवलला काम करायचं. आणि मग येणारी परीक्षा कशी पास होत नाही बघू आपण, कसे मार्क येत नाहीत इकॉनॉमिक्समध्ये. आयुष्य पणाला लावतो रे आपण. ह्या गोष्टी सिरियसली जर घेतल्या नाही तर आत्तापर्यंत जे केलं तेच करत राहतोय परत, फक्त अभ्यास. त्या अभ्यासात कधी इव्हॅल्युएशनच नाही केलं आणि त्यातही एवढ्या बारकाईनं तर नाहीच नाही केलं. खरं सांगायचं प्रामाणिकपणे ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करा. हा जो मुद्दा आहे ना, हा लिटरली टर्निंग पॉईंट ठरणार आहे तुमच्या आयुष्याचा. आणि आवर्जून या लेक्चरला, व्हिडिओला लाईक आणि फीडबॅक कमेंटमध्ये मेन्शन करा तुमचे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा नाही तर नका करू, हरकत नाही. पण किमान याच्यातून हे तरी घ्या, पण कुठलीही टेस्ट सिरीज जॉईन करा, काहीही हरकत नाही माझी. पण कुठल्याही टेस्ट सिरीजमधून ना किमान असा रिपोर्ट तयार करा स्वतःचा. त्याशिवाय इम्प्रूव्हमेंट नाही आहे. तुम्ही तुमच्या चुका जर मान्य नाही केल्यात तर कसं पुढे जाणार आपण? तसंच स्वतःला झाकून ठेवायचं. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, कम्फर्ट झोनमध्ये राहायला सवय लागली आहे. सर कोणी चुका सांगू नये किंवा आपल्याला दोष देऊ नये, इम्प्रूव्हमेंटला नको सर चान्स, तसंच राहायचं, तसंच वाचायचं. नका, इतके वर्ष इतके हे केलेलं ना आपण, तर आता ही एक संधी आहे, तर ती संधी सोडू नका. नाही तर मग तुम्ही बघताचं कॉम्पिटिशन कसं चाललं आहे, कट ऑफ किती लागलेत, उगाच मुलं मार्क घेत नाहीत. तर आपल्याला बदल करावा लागेल काहीतरी स्वतःला. बरं, इथंपर्यंत थांबलो नाही, पुढे चला. आता हे झाल्यानंतर काय केलं बघा, निगेटिव्ह मार्क्स किती आहेत, त्याचा आकडा किती आहे. सर निगेटिव्हमध्येच माझे 8 गेले, सर निगेटिव्हमध्ये 10 गेले, सर निगेटिव्हमध्ये 5 मार्क गेले माझे. तो आकडा इथं लिहा ना. बरं, त्याच्या पलीकडं आता एवढं सगळं करतात पण तिथे थांबलो नाहीत आपण. तुम्ही समजा आपल्या टेस्टला जेवढे मार्क क्वेश्चन आहेत 60 पैकी सर मी 50 अटेम्प्ट केले, 55 अटेम्प्ट केले. किंवा आयोगाच्या पेपरमध्ये आपण काय करतो, 100 पैकी 95 अटेम्प्ट करतो, 90 अटेम्प्ट करतो. मग उरलेले 5 किंवा 10 जे अटेम्प्ट केले नाही, याच्याबद्दल काय, ह्याला कोणी वाली आहे का नाही, आपण त्याच्याकडे पण लक्ष देणार आहे. तू का प्रश्न ते 5 अटेम्प्ट नाही केले ह्याचं रिझन तुला माहिती पाहिजे. वेळ नाही भेटला का, मग तू स्पीड मेंटेन करायला कमी पडला, शेवटच्या प्रश्नापर्यंत गेलाच नाही, सर मी 80पर्यंतच थांबलो, 90पर्यंत थांबलो, पुढचे 10 मला बघायलाच वेळ मिळाला नाही, मेन्शन कर तिथं कारण. त्याच्यानंतर सर नाही मी बघितले वाचले पण ते आउट ऑफ सोर्स होते, आउट ऑफ बॉक्स होते, म्हणून मी अटेम्प्ट नाही केले. मग चांगली गोष्ट आहे, ह्याचा अर्थ तुला जमतं काय अटेम्प्ट करायचं काय नाही करायचं, वॉट एव्हर, पण हे बाहेर तरी येऊ दे. ह्याच्यावर कधी लक्ष दिलं होतं आहे नवीन पॉईंट हा. आणि मग या लेवलला जर आपण काम करत असाल तर विचार करा किती बदल होईल आपल्याकडे आणि किती आउटपुट मिळेल येणार परीक्षेमध्ये. नेक्स्ट, इथपर्यंत थांबायचं नाही. आता तुमचा फायनल स्कोअर सांगा काय, जो काय असेल आकडा XYZ. सर एवढा स्कोअर आला माझा, ठीक आहे. पण नवीन कन्सेप्ट पोटेन्शियल स्कोअर सांगेल तिथं, या इथं एक्झाम्पल सगळं सांगेल. जसं आपल्याकडे GDP आणि पोटेन्शियल GDP कन्सेप्ट आहे बघा, ती कदाचित तुमच्या वाचण्यात वगैरे नसेल पण आहे ती. सो मग व्हॉट इज अ पोटेन्शियल स्कोअर, हा काय नवीन कन्सेप्ट आहे आणि तो आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. नेक्स्ट, नॉट अटेम्प्टचं रिझन जे आता मी इथं वर सांगितलं तो इथं मेन्शन करायचं. पुढे अजून कॅटेगरी केलेली आहे. एकंदरीत या टेस्टवरून तुम्हाला काय लक्षात आलं की तुमचे असे कुठले टॉपिक्स आहेत की तुम्हाला चांगले मार्क देत आहेत, आउटपुट देत आहेत. सो स्ट्रॉंग एरिया, स्ट्रॉंग टॉपिक्स. आणि मग अशा कुठल्या गोष्टी आहेत तुम्हाला ज्यांनी मागे ओढलं त्याला वीक टॉपिक्स म्हणून एरिया दिले, इथं त्याचं इव्हॅल्युएशन लिहा, ते नावं लिहा. सोडायचं नाही काहीच. पूर्ण इकॉनॉमिक्स वाचलंय सर पण ह्या टॉपिकमध्ये हे झालं, ह्या टेस्टला हे झालं, काय असेल ते मेन्शन करा. आणि मग तुम्हाला कळतं की सर दारिद्र्य टॉपिक जरा वीक आहे माझा, लक्ष दे दारिद्र्य इथंच. मग बरं सर कर प्रणाली, सार्वजनिक वित्त, काय जे असेल ते. नाही सर बाकी सगळं चांगलं पण परकी व्यापाराला त्रास व्हायला लागलाय किंवा ते कळतच नाही मला, मग काम कर, ये भेट बोल. पण हे इथं तर भारी होते ना. स्ट्रॉंग एरिया, वीक एरिया कुठला आहे हे कळाल्याशिवाय आपण कसं काम करणार. नेक्स्ट, ओव्हरऑल कन्क्लुजन अँड ॲनालिसिस सगळं झालं. सो आता एकंदरीत स्वतःच्या अभ्यासाबद्दल इथं लिहायचं आहे की ओव्हरऑल इकॉनॉमिक्सबद्दल काय चुका झाल्यात, काय अपेक्षित बदल करणं, डायरेक्शन योग्य आहे का नाही, काय पुस्तकाबद्दल काय डाऊट आहे, पुस्तक बदलायचं आहे का, एरिया बदलायचा, व्हॉट एव्हर अप्रोच बदलायचा आहे. ओव्हरऑल कन्क्लुजन या पहिल्या टेस्टचं. ही झाली फक्त एक टेस्ट आणि त्याचं एवढं डिटेल रिपोर्ट. हे जर तुम्ही इथं हा रिपोर्ट प्रत्येक टेस्टला मेंटेन केला तर तुम्हाला तुमचा रोड मॅप क्लिअर होईल. पहिल्या टेस्ट दुसऱ्या टेस्टमध्ये कुठले आकडे वाढत आहेत, कुठले कमी होत आहेत, सिली मिस्टेक्स आकडा वाढतोय का कमी होतोय, निगेटिव्हचा आकडा वाढतोय का कमी होतोय, करेक्ट येण्याचं प्रमाण वाढते का कमी होतंय, काय जे असेल ते, स्ट्रॉंग एरिया वीक एरिया चेंज होत आहेत का, आधी जे वीक टॉपिकमध्ये ज्याचं नाव होतं तो आता स्ट्रॉंग टॉपिकमध्ये गेलाय का. हा जो बदल आहे ना क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह तुम्हाला एका नजरेत तुमच्या समोर असेल.
आणि तुमचं रिपोर्ट कार्ड हा तुमचा प्रोग्रेस कार्ड म्हणून बनेल. आणि मग अशी जर प्रोग्रेस ही तुमची पुढे गेलात तर बरोबर आयोगामध्ये सुद्धा आधीच्या तुलनेमध्ये मार्क वाढतील आणि प्रोग्रेस होईल, ॲक्युरसी वाढेल, स्कोर येईल, रिझल्ट येईल आणि मग तुम्ही मेन्स झाली की मग लगेच पोस्ट किंवा काय असेल पुढच्या PSIला वगैरे इंटरव्ह्यू, फिजिकल सगळा प्रकार असेल. सो दिस इज ऑल अबाउट ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज. इकॉनॉमिक्स एवढ्या लेवलला आपल्याला काम करायचं आहे. हा आत्तापर्यंतचा सगळा कंटेंट तुम्हाला लक्षात आला असेल. हे फक्त मी इथं सांगतोय, प्रत्येक टेस्टला विचार करा आपल्याला किती लेवलला डिस्कशन करता येईल हे. ह्याच्यासोबत त्या प्रश्नाचं अजून एक्सप्लेनेशन तर तो वेगळाच पार्ट आहे, तिथं पुढे अजून तुम्हाला सांगेल मी. इथंपर्यंत ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. जनरली आपण काय करतो, क्वेश्चन घेतो, लगेच डिस्कस करतो टॉपिकबद्दल, कन्सेप्टबद्दल. आता होणारच आहे, आजपर्यंत तेच झालं आहे. पण त्याच्या पलीकडे आपण काय काय गोष्टी करणं अपेक्षित होतं, ज्या करत नव्हतो म्हणून तुमच्या समोर आणलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट टेक्स्ट रिपोर्ट. आणि हेच इथं एक्झॅक्टली आत्तापर्यंत काय झालं आहे, हे असं गोल 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 फिरलेलं आपण इथंच. इथून इथं 1 वर्ष झालं, 2 वर्ष, 3 वर्ष, अभ्यास तर चालूच आहे, रीडिंग चालूच आहे. हे इथं काय सिलेबस, बुक्स, रिव्हिजन, PYQ तेच. अरे पण त्याच्या पलीकडे जाऊन जर आता थोडं ब्रेक केलास तर रीडिंगला कमी पडतोय का, अंडरस्टँडिंगला, ॲप्लिकेशनला, इंटरलिंकिंगला, ह्याच्या पलीकडे जाऊन क्वेश्चन सॉल्व्ह करतोय का, नवीन ठीक आहे करतोय पण वेळेत करतोय का, आणि हे नुसतं एवढं करून चालत नाही तर सेल्फ इव्हॅल्युएशन करतोय का, आणि हे सेल्फ इव्हॅल्युएशन ह्या लेवलला करतोय का. असं करत करत तुमची आता हे जे हे गोल फिरणं हे बदला जरा डायरेक्शन, आणि असं जरा इथं या. कळाला याचा अर्थ? काहीतरी डोक्यात प्रकाश पडला का? नक्की आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया सांगा की ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत आपण करत नव्हतो म्हणून वारंवार अपयश येतं. म्हणून अर्थनीती पॅटर्नला जॉईन व्हा. त्याचं नाव पण उगाच दिलं नाही मी, ब्रेन स्टॉर्मिंग. स्टॉर्म, वादळ डोक्यात आलं पाहिजे. ॲक्च्युली आत्ता MPSCच्या विद्यार्थ्यांच्या मनात वादळ आहे, इन्सिक्युरिटी आहे, भीती आहे, अपयश आहेत आधीचे आहेत, आणि मग मनात सगळी कालवा म्हणतो ना आपण, ती मनात नाही, ते डोक्यात पाहिजे. डोक्यातलं वादळ काय करतं, जागं ठेवतं माणसाला. आणि मग तीच ब्रेन स्टॉर्मिंग आपल्याला इकॉनॉमिक संदर्भात करायची आहे. आणि जो सगळा कन्फ्युजनचा पार्ट आहे, निगेटिव्हिटीचा पार्ट आहे, तो दूर करायचा आणि एक्झॅक्टली सोल्युशनकडे जायचं आहे. ह्या सगळ्या इथं अजून एका स्वरूपात तुम्हाला मांडतो गोष्टी. आपण आत्तापर्यंत काय केलं, बिईंग बिझी, हे काय हे इथंच, हे इथं गोल गोल फिर, हे काय हाताला लागत नाही, इथंच ह्याला म्हणायचं बिईंग बिझी. आत्तापर्यंत आपण इतके वर्ष बिझीच राहतो, फक्त काय करतो रे, अभ्यास करतो. काय करतो, अभ्यास करतो. लायब्ररीत जातो का, हो, सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत लायब्ररीत करतो, हेच. पण ह्याच्यापेक्षा काय करायचं आपल्याला, बिईंग प्रोडक्टिव्ह. इथंच एनर्जी चालली, ह्याच्याऐवजी आता काहीतरी असं प्रोडक्टिव्ह झालं पाहिजे. समजून घ्या ह्या सगळ्यांचा अर्थ. आणि करेक्ट युअर मिस्टेक्स बिफोर दे बिकम युअर हॅबिट. आपल्याला अजून एक सवय काय लागली माहिती का, आपल्या ज्या चुका आहेत ना त्या दुरुस्तच नाही करायच्या, समजूनच नाही घ्यायच्या. मुळात सगळ्यात पहिल्यांदा हे मान्य करा की आपण चुकतोय. इथंच तुमचा मोठा विजय आहे. म्हणजे तुम्ही जिंकण्याला सुरुवात इथंच कराल की तुम्ही मान्य कराल की यस सर काहीतरी बदल गरजेचा आहे, काहीतरी चुकलोय. सो करेक्ट युअर मिस्टेक्स बिफोर दे बिकम हॅबिट. आणि एकदा हॅबिट झाली, सवय झाली की पुन्हा मोडायला जड जातं. मग आपण कोणाचं ऐकत नसतो. त्यातल्या जुन्या विद्यार्थ्यांना तर काय असतं, गायडन्स नकोच, सगळं येतं मला, सगळं येतं असं वाटतं, मग रिझल्ट का नाही येत. जर सगळं येत असेल तर रिझल्ट यायला पाहिजे, आणि रिझल्ट येत नसेल तर मग काहीतरी चुकतंय. सो ॲक्सेप्ट इट आणि मग करेक्ट करा त्या काय तुमच्या चुका आहेत त्या. आणि त्यासाठीच मग आपलं हे सगळं इनिशिएटिव्ह चालू केलेलं आहे. आणि डोंट जस्ट कलेक्ट नॉलेज, अप्लाय इट. काय केलं आपण, सतत वाचन. काही जण बघा तुम्ही किती अभ्यास केलेला आहे, खूप 3-4 वर्ष 5 वर्ष झाले असतील, प्री दिल्यात, काही मेन्स दिल्यात, नुसता अभ्यास, खूप वाचन. आता कलेक्ट केलं, आता अप्लाय कर. मग हेच तर आहे ना. आणि हे पण ॲप्लिकेशन कसं, हे इथं अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, इंटरलिंकिंग लेवलला MCQ नवीन सॉल्व्ह करा आणि त्याच्यासोबत वेळेत सॉल्व्ह करा. हे जमलं पाहिजे. मी परत फोकस देतोय, हा व्हिडिओ नंतरही असेल, तुम्हाला प्री नंतर आठवेल की सर आम्ही आधी इथं अडकलो होतो, पण तुम्ही म्हणल्यामुळे आम्ही इथं आलो, इथून इथं असं करत आम्ही स्टेप बदलल्यात, आम्ही इम्प्रूव्ह केली. तिथून परत आम्हाला असं कळालं की MCQ सॉल्व्ह केले पाहिजे, कारण नवीन MCQमुळे आपल्याला नवीन चालना मिळते. PYQमुळे काय होतं माहिती आहे का, पाठ झालेत PYQ तुम्हाला तेच, त्यातून काय मिळणार नाही. त्यातून ॲनालिसिस करा आणि योग्य डायरेक्शन घ्या आणि MCQ जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. नुसतं MCQ नाही तर वेळेत MCQ सॉल्व्ह करा. ही सगळ्यात महत्त्वाची लढाई आहे कंबाईनला. ह्याशिवाय रिझल्ट नाही. टेस्ट सिरीज जर तुम्ही जॉईन नाही केलात किंवा टेस्ट सिरीज घरी जरी आला तर वेळेत नाही सॉल्व्ह केलात तर तुमच्या रीडिंगला आणि ह्याला सुद्धा काहीच अर्थ नाही. परत सांगतो, 0 व्हॅल्यू, 0. ठीक आहे. आणि फक्त तुम्ही आता हे 2 जर केलात, सर MCQ पण सॉल्व्ह केली, टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली आणि वेळेत सॉल्व्ह केली सर मी खूप, पण जर सेल्फ इव्हॅल्युएशन नाही केलं तरीही 0 व्हॅल्यू. कारण तुम्ही कुठं चुकता हे तुम्हालाच माहीत नाही. भरमसाठ पेपर देत आहेत. म्हणजे कन्क्लुजन या व्हिडिओचं कळालं का,
हे तुम्ही जेही कराल ना, स्वतः इव्हॅल्युएट करा की बरोबर चाललात का, काय बरोबर येतं आहे, काय चुकतं आहे, आणि थ्रू आउट 3-4 टेस्ट नंतर काय बदल व्हायला पाहिजे होतं, तो होतं आहे का. सो इव्हॅल्युएट युअर स्टडी, आणि तर त्याला अर्थ आहे. आणि मग याच्यातून तुम्ही बाहेर पडाल. हे रिपोर्ट तर तुम्हाला डिटेलमध्ये देणारच आहे, ह्याची हार्ड कॉपी मिळेल तुम्हाला, डोंट वरी. तो पूर्ण रिपोर्ट आहे, तुम्हाला प्रिंट काढता येईल आणि तुम्हाला तो मेंटेन करता येईल स्वतःला तुमच्याकडे. टेस्ट 1, टेस्ट 2 आणि त्याच्यानुसार बदल करता येईल. आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला काय गायडन्स, डायरेक्शन पाहिजे, माझ्याशी भेटा, बोला, आपण परत दुरुस्त करू त्याच्यामध्ये प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लेवलला. आणि ह्याच्यातून बाहेर पडा, या चक्रातून. हे इथेच गोल गोल फिरू नका. आणि सवय बनवू द्यायची का स्वतःच्या चुका, ठरवा काय करायचं ते. यस, आता हे इथं काही आयोगाचे प्रश्न घेतलेत. त्याच्या अगोदर परत तुम्हाला इथं याच्याकडे येतो, ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीज. याचं उत्तर मिळालं. ती कशी असेल, त्याच्यामागे किती मोठा बेस आहे, किती गोष्टींचा इथं आत्ता अनुभव जो माझा आहे तो पणाला लावलेला आहे मी, आणि त्याच्या मार्फत तुम्हाला इम्प्रूव्ह करायला चान्स भेटणार आहे. सो ऑफलाईन पण असेल, ऑनलाईन पण असेल. त्याचा ऑनलाईनसाठीचा व्ह्यूजचं इथं आहे, आणि कालावधी पूर्ण 5 महिने असणार आहे. एकूण 10 टेस्ट होतील आपल्या. प्रत्येक टेस्ट 60 प्रश्नांची असेल. जरी असली तरी वेळ मात्र फक्त 30 मिनिट मिळणार तुम्हाला. 30 तर लढाई खेळायची आपल्याला. त्याचं काय कारण आहे सगळं सांगतो तिथं आल्यावर. टोटल 600 प्रश्न आणि त्याचे परत ऑप्शन्स विचार करा, म्हणजे हा आकडा कुठं चालला आहे. ते पण दर्जेदार क्वालिटी प्रश्न असतील, साधे नाहीत. आणि सकाळी 10:30 वाजता तुम्हाला इथं आपल्या ऑफिसला यावं लागेल. आपल्या लेक्चर हॉलमध्ये या टेस्टचा पूर्ण डॉट 10:30 वाजता स्टार्ट होईल, आणि अर्ध्या तासाचा जो प्रेशरचा भाग आहे तो तुम्हाला फील करायचा आहे. आणि डिस्कशन तिथून पुढे ऑनवर्ड्स चालेल. ऑलमोस्ट विचार करा, एवढ्या सगळ्या प्रश्नांचं डिस्कशन व्यवस्थित 2 तास आपल्याला घेऊन त्या गोष्टींचं बॅकग्राऊंड असेल, किंवा त्याच्यातला तुमचा चुकांचा भाग, ॲप्रोच, ट्रॅप, तुम्ही कुठं सिली मिस्टेक्स केली, काय जे असेल ते, किंवा तिथं तुमचं काही एखादा काय डाऊट असेल तो आपण क्लिअर करू. हे सगळं 2 तासामध्ये असेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इथं आयोगाच्या पॅटर्ननुसार हे आताच सांगितलं मी, काय पॅटर्न आहे ते दाखवेल पुढं. PYQचं ऑब्वियसली ॲनालिसिस केलेलं आहे, आणि हे अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, कोरिलेशन हे. आणि काही जणांना इंग्लिशचे प्रॉब्लेम, शब्दाचे कीवर्ड्स येतात, ह्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. आणि इझी, मीडियम, हार्ड, आउट ऑफ बॉक्स असा सगळा प्रश्नांचा भाग असेल. उगाच फक्त सोपे टाकले, फक्त अवघड टाकले, किंवा असा पेपर टाकला की तुम्हाला सॉल्वच करता येत नाही, असा काही प्रकार नाही आहे. जे आयोग कॉम्बिनेशन ठेवतं ते आपण इथे ठेवणार आहे. फॅक्ट्सवर सेपरेट टेस्ट आहे, ह्याच्यावर पण शासकीय योजना, लोकसंख्या ते सांगितलं तुम्हाला. ही फीस इथं दिलेली आहे. हा आपला ॲड्रेस आणि मोबाईल नंबर, तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करून बाकी इतर काय माहिती असेल तर विचारू शकता. नारायणपेठ पोलीस चौकीच्या जवळ ऑफिस आहे, तिथं टेस्ट असेल आपली. आणि हा सगळा शेड्यूल हा पण टाकलेला आहे. यस, आता आयोगाचे प्रश्न विचार करा. ह्याला तयार आहेत का तुम्ही? बघा, आता म्हणजे खूप जास्त येणार नाही, हे इथं तुम्हाला माहिती असू द्या. जे सांगितलं ते इथं लागू होतं का, काय स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. हा प्रश्न सॉल्व्ह करा. आणि हे काय आत्ता प्रश्न आला म्हणून मग मी तो पॅटर्न घेतला नाही. जुन्या विद्यार्थ्यांना विचारा, 3-4 वर्षापूर्वी पण जे लेक्चर्स यूट्यूबला आहेत ते बघा. म्हणजे ह्यालाच म्हणायचं इंटरलिंकिंग. काय विचारले तर NNP आणि GNP, हे इथं GNP आणि NNP दोघांची तुलना, म्हणजे कोण कोणापेक्षा मोठे आणि छोटे आहे. हे काय प्रकार आहे म्हणून सर? आम्हाला GNP कन्सेप्ट माहिती, NNP कन्सेप्ट माहिती, पण मग GNPची व्हॅल्यू जास्त असते NNP पेक्षा, का NNPची व्हॅल्यू जास्त असते GNP पेक्षा? दिस इज कॉल्ड एज इंटरलिंकिंग ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. एकाच प्रश्नामध्ये, एकाच वाक्यात किती डेप्थ आहे, हा कंबाईनचा प्रश्न आहे बरं का. आणि कधीचा आहे तो बघा, काय 1857चा प्रश्न उठवून आणला नाही मी तुम्हाला. जर रिसेंट ट्रेंडसुद्धा हाच सांगत असेल तर आपण विचार केला पाहिजे. सेम इथं पण, हे पण वाक्य तेच, म्हणजे कन्सेप्टची डेप्थ बघा इथं. नेक्स्ट, सेम स्थूल देशांच्या उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न, स्थूल देशाच्या उत्पादनामध्ये नागरिकांनी कमवलेलं, म्हणजे इथं तुलना केली आहे तुम्हाला GDP आणि GNP. GDP म्हणजे देशांतर्गतच उत्पन्न असतं, देशाच्या बाहेर नागरिकांनी कमवलेलं नाही, किंवा आयात निर्यात विचारात घेतलं जात नाही. म्हणजे परत दोघं कन्सेप्ट आल्या. आठवते का 1 डे रिव्हिजन फ्रीमध्ये यूट्यूबला जे आहे तिथलच्या याच्यानुसार किती जणांची तुमची फीडबॅक आहेत की सर हा प्रश्न तिथून कव्हर झाला, आणि 2 प्रश्न एका ठिकाणी, एवढी कन्सेप्ट आहे. आणि मग हे आपल्याला माहिती पाहिजे, असे प्रश्न आपण रेडी केले पाहिजेत. हे पण इथं हे बजेटवर किंवा सार्वजनिक वित्तावर कन्सेप्ट. पॉलिटी अँगल तो पण आपण कव्हर केलेला आहे, साधा प्रश्न घेतलेला आहे पॉलिटी अँगलचा. पतनियंत्रणाची साधनं RBIचे, हे
CPI, WPI, कन्सेप्टवरचे प्रश्न आहेत. हे सरळ परत फॅक्ट्सवरचे प्रश्न आत्ता आलेला, म्हणजे आपण कन्सेप्ट सोबत फॅक्ट पण घेतोय. परत कन्सेप्ट, हे सगळे प्रश्न आवर्जून बघून घ्या. इथं बघा आता आहे काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात काय करते, भावघटीच्या काळात काय करते, तेजीमध्ये, मंदीमध्ये, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे का पॅटर्न आयोगाचा. रेपो दर म्हणजे काय, बेसिक कन्सेप्ट एकदम. ह्यात ॲप्लिकेशन नाही, जस्ट बँक रेट काय, रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट काय, हे माहिती पाहिजे. तुम्हाला तर उत्तर का सांगत नाहीत, त्याच्यासाठी नाही आहे हे चालला कार्यक्रम. तुम्हाला हे दाखवतोय की आयोगाच्या पॅटर्नला आपण टेस्ट सिरीज कशी मॅच करायचा प्रयत्न करतोय. ऑब्व्हियसली 100% मॅच होणारच नाही आहे, ते तर पॉसिबलच नाही. 15 प्रश्न येतात, हे ऑन रेकॉर्ड मी ॲक्सेप्ट करतो, ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे ते. पण 10 ते 12ची रेंज, 15 10 ते 12ची रेंज आणायची असेल तर मग या पॅटर्ननुसार काम केलं पाहिजे तर होईल. हे इथं काय आहे बघा आता, हा प्रश्न आपल्याला आर्थिक वाढ माहिती, आर्थिक विकास माहिती, मानव विकास माहिती, आणि ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली साक्षरता, शिक्षण हे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे. म्हणजे आता त्यातही तुम्हाला आर्थिक वाढ, आर्थिक विकास, मानव विकास, शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास याच्यातला फरक एक्झॅक्टली माहिती पाहिजे. हे 2 ऑप्शन ठीक आहे समजा एलिमिनेट करा, पण हे 2 आर्थिक विकास आणि मानव साधन संपत्ती विकास म्हणजेच मानव विकास, दोन्ही ऑप्शन त्याला लागू होतात, चुकीचे नाही आहेत. अशा वेळेला आता काय निवडायचं. जर अभ्यास जर वरवर असेल, सुपरफिशियल असेल तर तुम्ही हे निवडाल. मग इथं स्पेसिफिकली मानव विकास ही कन्सेप्ट का लागू होते. बरं, ज्याने उत्तर निवडलं ठीक आहे, पण त्यांना एक्सप्लेनेशन तरी द्यावं. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, डेप्थ इथं विचार करा, म्हणजे तुम्हाला नुसतं वरवर माहिती असून चालत नाही. पुढं हे घ्या, हा प्रश्न जे आहे ना, ह्या प्रश्नामध्ये टॉपिक किती आहेत बघा. शिल्कीचा अंदाजपत्रक म्हणजे सार्वजनिक वित्त हा टॉपिक, सार्वजनिक वित्त हा टॉपिक, अर्थसंकल्प, महागाई हा टॉपिक, बेरोजगारी हा टॉपिक. ठीक आहे, इथं परत शेतीचं काहीतरी घेतलं. ठीक आहे, एकच प्रश्न, एकाच प्रश्नात 3 टॉपिक आहेत. मग मी काय सांगितलं, हा जो पॅटर्न आहे ना, हा एकदम सुरुवातीला जो इथं सांगितला, हे काय आहे, इंटरलिंकिंग ऑफ 2 कन्सेप्ट, इंटरलिंकिंग ऑफ 2 टॉपिक्स. म्हणजे एकाच टॉपिकच्या 2 किंवा 3 कन्सेप्ट आयोग मिक्स करतं, जसं की GDP GNP केलं होतं, NNP केलं होतं. आणि इंटरलिंकिंग म्हणजेच 2 किंवा 3 टॉपिक एकत्र करतं. येस ऑर नो. मग हा पॅटर्न आहे का. मग हे उगच नाही काढलेले पॉईंट आहेत हे. या इकडं, हां काय विचार करा आता. तुम्हाला वाटतं ना सर सार्वजनिक वित्त टॉपिक झाला, अरे पण त्याचा संबंध महागाईसोबत कसा आहे, त्याचा संबंध बेरोजगारीसोबत कसा आहे, हे जर आपल्याला नाही कळलं आणि तशा पद्धतीने आपण अभ्यास नाही केला तर मग इंडिव्हिज्युअल टॉपिक तर तुमचे सगळे झालेत. तुम्हाला परत काय होतं तेच, सर अभ्यास केला, सिलेबस केला, PYQ केले, रिव्हिजन केलं, पण तरी आउटपुट का नाही मिळत, ह्या लेवलचा अभ्यास नाही केला. आणि मग हे प्रश्न त्या एका तासात सोडवायचे विचार करा, नॉट अ जोक. इथं छान वाटतं ऐकायला, असं मस्त उत्तर सांगता, सर हे उत्तर आहे, ते उत्तर आहे, नका सांगू, काही कौतुक नाही. तिथं परीक्षेमध्ये सांगता येतं का, तर विचार करा किती डेप्थ लागते, किती विषयावर होल्ड लागतो, कन्सेप्ट किती क्लिअर पाहिजेत, तर ही इंटरलिंकिंग तिथं सॉल्व आहे. बरं, हे एवढे इंटरलिंक केले म्हणजे फिक्स आता पुढच्या परीक्षेला असंच येईल का, माहीत नाही. प्रत्येक वेळेला आयोग नवीन नवीन इंटरलिंक करतं. मग त्याला सोल्युशन काय, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणे, ऑटोमॅटिकली उत्तर देता येतं. घ्या परत बेसिक कन्सेप्ट खूप आहेत आता असे, आपण त्यावेळेला तुम्हाला सांगू मी. इथं पण रिझर्व्ह बँकेला हे काय वाढवायचं असेल, काय करायचं असेल तर हे प्रश्न सॉल्व करा. ठीक आहे, हा पण घ्या इथं बघा. तुम्हाला वाटतं ना की खरंच सर हे आहे का, काय आहे, मानव विकास HDI आणि MPI 2 एकत्र केलं. HDI, ISDI, GDI, MPI वगैरे सगळं आपण करतो ना इंडिव्हिज्युअली. HDIची सुरुवात 1990ला, MPIची 2010ला, ह्याचे निकष ते, त्याचे निकष ते. आणि प्रश्न बघा काय, ह्या दोघांचे कुठले आयाम आहेत किंवा निकष आहेत की जे एकत्र आहेत, कॉमन आहेत, प्रतिबिंबित होतात, म्हणजे सिमिलर आहेत. आता सर म्हणा HDI माहीत होतं, MPI माहीत होतं, पण नेमकं दोघात सिमिलर काय. सो डिफरन्स बिटवीन HDI आणि MPI किंवा कॉमन ह्या दोघांमध्ये नेमकं काय, हेच आपण अभ्यासात घेतलेलं नाही. आणि मग अशा गोष्टी आल्या की आपण कन्फ्यूज होतो किंवा ह्या अँगलनी कधीच विचार केलेला नसतो, ते आपल्याला इथं करायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन भरपूर दाखवण्यासारखं आता तुम्हाला खूप. ठीक आहे, चला त्यावेळेला परत तुम्हाला हे करेलच मी. हे क्लोज ऑप्शन किती आहेत, काय आहेत, खूप आहेत.
सो दिस इज ऑल अबाउट ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीज आणि त्याचा बेस क्वेश्चनचा काय केलेला आहे, कशा पद्धतीने केलेला आहे आपण, आणि एकंदरीत तुम्ही हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला तुम्ही कुठल्या स्टेजला आहात. जर असं वाटतं की नाही सर हे सगळं मला जमतं, तर अजिबात टेस्ट लावू नका. मी आत्ताच सांगतोय, हा टेस्ट लावण्यासाठी खूपच जास्त तुम्ही ॲडमिशन घ्या, पैसे भरा, त्याच्यासाठी नाही आहे. तुम्हाला तुमचं जे काही इथून पुढचं प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी स्ट्रॉंग इनपुट्स मिळावेत. जे काही उरलेला कालावधी आहे तुम्ही रिव्हिजनसाठी वापराल, अभ्यासासाठी वापराल, प्रत्येक विषयासाठी कराल, त्यासाठी हे इनपुट्स आहेत आणि याच्यानुसार अभ्यास करा, बदला. आणि जर व्यवस्थित राईट ट्रॅकवर असाल तर काहीच हरकत नाही, असंच कंटिन्यू करा. आणि जर चुकत असाल तर मात्र मग नक्की विचार करा जॉईन करायची का नाही. आणि ऑफलाईनला तर इथं आल्यानंतर सेम तसाच 30 मिनिटाचा जो आयोगाचा फील असतो तो देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. ह्याच्या आधीच्या टेस्ट सिरीजला आत्ताही तसंच असेल, वेळेत येणं आणि त्याच्यानंतर मग काय ज्या बाकीच्या गोष्टी असेल आपल्या त्या चालत असतील. सो दिस इज ऑल अबाउट ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीज, इकॉनॉमिक्स आणि कंबाईन प्रिलिम. सगळे इनपुट्स दिलेले आहेत. आवर्जून या बाबतीत कंटेंटला हा सगळा जो पॅटर्न आहे किंवा हा सगळा कन्सेप्ट आहे कसा वाटला फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जी इम्प्रूव्हमेंट गरजेची होती ती नक्की होईल आणि वेळेतच करा. बघू नंतर परीक्षेच्या तोंडावर अजून प्रेशर वाढलेलं असतं. सो जेव्हा आत्ता तुम्हाला वाटतं की खरंच ह्याच्यात गरजेचे बदल करण्याची, तर ती लवकरात लवकर बदल करा. सो दिस इज ऑल अबाउट ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सिरीज. बाकी डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत, काय असेल तर कॉल करू शकता, ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता. आणि ह्या टेस्टच्या रिपोर्टनंतर मात्र खरा खेळ सुरू होणार आहे. प्रत्येक टेस्टची रिपोर्ट म्हणजे किमान ज्यांनी ॲडमिशन घेतलं मी त्याच्याबद्दल ते सांगेल. तुम्हाला ते कंपल्शन आहे की ती मला पाठवायचं आहे आणि त्याच्यानुसार मग माझे तुम्हाला रिमार्क्स मिळतील या टेस्टमध्ये. आणि मग तसं पुढे जाल तशा प्रत्येक टेस्टमध्ये काय बदल होतो सकारात्मक ते आपल्याला बघायचं आहे. आणि जर बदल होत नसेल तर मग येऊन पर्सनली भेटा, बोला आणि चेंज करायचा आहे. रिफॉर्म ज्याला म्हणतो आपण तो अभ्यासामधला हा सगळा पार्ट इथं असणार आहे. एक विषय जो दुर्लक्षित असतो, जड जातो, अवघड जातो, त्याला आपण नक्की एक स्ट्रॉंग विषय म्हणून बनवू, कारण ते पॉसिबल आहे मेहनत केली तर. नाही तर मग असंच की सर मला जमत नाही मी सोडून देतो, हरकत नाही. आता तू सोडून दिलास तर बाकी कोणीतरी करणार आहे, कारण ह्याच्यात आता कुठलाच विषय आणि कुठला पार्ट हा तुम्हाला सोडून द्यायला जमणार नाही. कट ऑफ एवढ्या हाय लेवलला चाललं आहे तर आपल्याला चॉईस नाही काय सोडून द्यायचं आहे काय नाही ते. हां त्याच्यातही मी ते सांगते ना, आउट ऑफ बॉक्स जो पार्ट आपल्या वाचण्याच्या पलीकडे, आवाक्याच्या पलीकडे, त्याच्याबद्दल बोलतच नाही आहे, पण किमान 10 ते 12ची रेंज आहे जी तुमच्या समोर आहे ती परफेक्ट करणं, जी कन्सेप्ट आहे ती नीट समजून घेणं, जे आपल्या हातात आहे आपण तेवढं व्यवस्थित करू. पण आत्तापर्यंत झालं काय, जे आपल्याला किमान करायचं होतं ती सुद्धा नीट करत नाहीत. बाकी तर आउट ऑफ सोर्सवाला तर सोडूनच द्या, त्याला खूप जास्त हेवी रीडिंग लागते, तिथं नाहीच नाही. ठीक आहे चालतंय. सो काही डाऊट असेल तुमचे तर अजून परत विचारा, आपण क्लिअर करू. भेटूया टेस्टला. आणि तुम्हाला इथं ह्याच्यात ही डेट सांगितलेली आहे, पहिली टेस्ट आणि त्याचा शेड्यूल हे मिस करू नका. हे इथं 18 ऑगस्टला. आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र हे बेसिक सगळं इकॉनॉमिक्स गाईड बुक तुमच्याकडे असेल असं अपेक्षा करतो, नसेल तर आवर्जून ते घ्या पटकन. आणि ह्या सगळ्या टॉपिक्सची तयारी आत्तापासून स्टार्ट करा. आणि मग त्या परीक्षेमध्ये ते प्रश्न आणि ह्याच्याबाबतचे सगळे आयोगाची एरिया तुम्हाला तिथे मी डिस्कशनमध्ये सांगेल. आणि त्याचं ॲप्लिकेशन होतंय नाही होतंय, आत्ताच सांगितलं हे कन्सेप्ट, शाश्वत विकास, मानव विकास, आर्थिक विकास, ह्याच्यातला फरक काय, आयोगाचे प्रश्न कसे येतात, मग सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र हा काय प्रकार आहे, ह्याच्यावर प्रश्न असतात का, मुळात हा टॉपिक आहे का, काय कन्सेप्ट आहे, बरं ह्याच्यावर पण प्रश्न नेमके कसे येतात, सगळं असंच अंधार आहे, अंधार आपल्या पुढं. आणि मग तो अंधार तिथं क्लिअर होईल, उजेड पडेल. आणि हा एरिया झाला की लगेच पुढची टॉपिक तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे. सो फॉलो करा. असं करत करत तुम्ही इथं जर आलात ना 15 सप्टेंबरपर्यंत तुमचा ऑलमोस्ट कोर इकॉनॉमिक्स सगळा संपलेला असेल सगळा. आणि मग त्याच्यानंतर ही व्हॅल्यू ॲडिशनवाली गव्हर्नमेंट स्कीम, लोकसंख्या याच्यावर सेपरेट टेस्ट, अख्ख्या फॅक्ट्सवर सेपरेट टेस्ट, आणि असं जर कंटिन्यू करत आलात तर 29 सप्टेंबरपर्यंत हा पूर्ण इकॉनॉमिक्स कन्सेप्ट फॅक्ट सहित क्लिअर झाला. आणि नंतर मग फक्त रिव्हिजन द्यायचं. रिव्हिजनच्या बेसिसवर पुढचे कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर सॉल्व्ह करायचे, की जिथं मात्र मग ओव्हरऑल 15 जे आयोगाचे प्रश्न असतात तसेच आपल्या इकडे 60 प्रश्न असतील, पण ते सगळ्या टॉपिकला धरून, कन्सेप्टला, फॅक्ट्सला, करंट, बजेटला धरून असतील. सो दिस इज ऑल अबाउट टेस्ट सिरीज अँड शेड्यूल. चालतंय, चल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.